बघा टुडेज मोटिवेशनल कोट, ईच डे यू मस्ट चूज द पेन ऑफ डिसिप्लिन ऑर द पेन ऑफ रिग्रेट. म्हणजे तुम्ही जर सरळ तुम्ही जर प्रत्येक दिवशी शिस्त निवडली, शिस्त म्हणजे डिसिप्लिन जर निवडली तुम्ही, तर तुम्हाला रिग्रेट करायची गरज पडणार नाही. रिग्रेट म्हणजे काय, पश्चाताप करायची गरज पडणार नाही. म्हणजे काय डिसिप्लिन म्हणजे काय, 5ला उठायचं सकाळी, डेली उठायचं म्हणजे उठायचंच, याला म्हणतात डिसिप्लिन. मोटिवेशन कसं असतं, एक दिवस मोटिवेशनल स्पीकर येईल, तुमच्या डोक्यात घालून देईल असं करा तसं करा, तुम्ही लगेच चेतून जासाल, तुमच्यातला अंगारा तयार होईल, अंगारा जागा होईल, लगेच पुस्तक धडधड 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 2 दिवस, पुन्हा अंगारा शांत. हे झालं मोटिवेशन. मोटिवेशन राहतं 1 ते 2 दिवस फक्त. एक्झाम्पल घ्यायचं तुम्हाला, समजा आपल्या गावातला एक मुलगा PSI झालेला आहे, माहिती आहे तुम्हाला. लगेच तो PSI झाला तर 4-5 जणांनी असा अभ्यास केला असेल 1-2 महिने, शांत. कारण ते मोटिवेशन आहे. ती डिसिप्लिन आहे का, नाही. तो PSI झाला हे आपल्याला मोटिवेशन झालं. पण डिसिप्लिन काय आपली, डेली अभ्यास करणं. जोपर्यंत आपण क्रॅक होत नाही, आपण नाही एक्झाम क्रॅक होत नाही तोपर्यंत आपण डिसिप्लिननं अभ्यास करणं, याला म्हणतात सक्सेसच्या जास्त जवळ जाणं. ठीक आहे, कळालं तुम्हाला. डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे असं काही वेगळं काही तुम्हाला लगे शिस्तीतलं काही विन करून लगे असं राहायचं, लेफ्ट राईट लेफ्ट सावधान असं नाही. डिसिप्लिन म्हणजे प्रत्येक दिवशी आपण जे ठरवलेले काम ते वेळेवरच झालं पाहिजे, वेळेवर. ठीक आहे. हां बघा 5.3 चालू आहे आपला. याच्यातला 4 नंबरचा क्वेश्चन आता. ठीक आहे, सोपाच आहे तो पण. हा 4 नंबरचा क्वेश्चन. इफ A -1 -1 0 4 अँड -5 3 आर दे वर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. आता एक ट्रायंगल आहे, त्याचे वर्टायसेस दिलेले, प्रत्येक साईडचा स्लोप काढायचा. मग स्लोप कसा काढायचा बघा. 4 लेट A x1 y1, इथं लिहून घेऊ ट्रायंगल दिलेला आहे सुरुवातीला. हेअर फॉर ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC साठी दिलेले आपल्याला, डायरेक्ट घ्या. इन ट्रायंगल ABC काय झालं रे, हां परफेक्ट लिहू आपण. लेट इन ट्रायंगल ABC. आता परफेक्ट झालं ते. लेट इन ट्रायंगल ABC ए घेऊ आपण. काय घेत असतो, x1 y1, काय येईल ते 1 -1. B x2 y2 0 4 आणि C x3 y3 -5 आणि 3. ठीक आहे. आता हे झाले कोऑर्डिनेट्स किंवा व्हर्टायसेस. आता AB स्लोप काढायचा. ट्रायंगल माहिती ना तुम्हाला, ABC. पहिले ABचा स्लोप काढा, त्याच्यानंतर BCचा काढा, त्याच्यानंतर ACचा काढा. 3 स्लोप काढणे याच्यात. नाऊ स्लोप ऑफ लाईन AB, एक घेऊ पहिले. स्लोप ऑफ लाईन AB. Therefore m is equal to y2 minus y1 x2 minus x1. y2 किती आहे 0, 0 minus 1 अपॉन 4 मायनस मायनस काय होईल प्लस होईल ना, उलट झालं आहे ना. 4 मायनस मायनस प्लस 1 आणि 0 मायनस 1 म्हणजे किती आलं ते 5/1 मायनस 1 म्हणजे फायनल आन्सर किती आलं -5. हे झालं स्लोप ऑफ लाईन AB. स्लोप ऑफ लाईन BC.
बघा याच्यात सारखं आलं पाहिजे असं काही म्हटलेलं नाही. कोलिनियर पॉईंट दाखवायचे नाही आपल्याला, आपल्याला फक्त स्लोप काढणे. बी सी, बी सीचं काय होईल? y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. y3 मायनस y2 3 मायनस 4 अपॉन -5 मायनस 0. 3 मायनस 4 1 अपॉन -5 म्हणजे फायनल आन्सर आलं 1/5. स्लोप ऑफ लाइन, तीसरी लाइन AC. Therefore m is equal to y3 मायनस y1 x3 मायनस x1. तुम्हाला म्हटलं मी जो शेवटचा पॉईंट असतो त्याचे कोऑर्डिनेट घ्यायचे. सीचे काय x3 y3 मायनस y1 3 मायनस मायनस म्हणजे 3 प्लस 1 x3 -5 मायनस 1 3 आणि 1 4 हे होतील 6 मायनसमध्ये. भाग जातो द्या 2 आणि 3 2 भाग गेला त्याला -2/3. ठीक आहे, हे झालं तुमचं ॲन्सर. फाइंड द स्लोप ऑफ इच साईड. प्रत्येक साईडचा स्लोप काढा. ए बीचा स्लोप, बी सीचा स्लोप आणि ए सीचा स्लोप. ठीक आहे, बस बाकी काही करणं नाही त्याच्यात. 5 नंबरचा क्वेश्चन. शो दॅट ABCD आर द वर्टायसेस ऑफ पॅरालोग्राम. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD A बरोबर x1 y1 किती आहे? -4 -7. बघा एकच क्वेश्चन सॉल्व्ह करावा लागतो एक्झाम मध्ये आपल्याला, मग पद्धतशीर सॉल्व्ह करायचा. आता बुक मध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे बघा, एकदम शॉर्ट मध्ये स्लोप ऑफ लाईन AB BC CD DA. पण आपण एक्झाम मध्ये एकदाच क्वेश्चन सॉल्व्ह करणार. किती वेळेस सॉल्व्ह करणार आहे? एकदाच. मग एकदाच पद्धतशीर सॉल्व्ह करायचा. शो दॅट A झालं, त्याच्यानंतर B x2 y2 -1 2, त्याच्यानंतर C 8 5, त्याच्यानंतर x4 y4 5 -4. आता तुम्हाला समजण्यासाठी इथं तुम्ही काढून घ्यायचं ABCD छोटा रफ मध्ये की आपल्याला साईड कोणत्या वापरायच्या. ठीक आहे, ऑपोजिट साईड घ्यायच्या. कोणत्या साईड घ्यायच्या? ऑपोजिट. आता बघा नाऊ एक एक साईड घ्यायची. स्लोप ऑफ लाईन AB, स्लोप ऑफ लाईन AB. हा AB घेऊ पहिले. काय येईल? m इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 किती आहे? 2 मायनस मायनस होईल प्लस -1 प्लस 4. सेकंड कोऑर्डिनेट मायनस असल्यामुळे तो काय झाला? प्लस 9 अपॉन 3. फायनल आन्सर 3. ठीक आहे, 3 1 3 3 3 9. याला द्या 1 नंबर. स्लोप ऑफ लाइन BC काय येईल? BC y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2. 5 मायनस 2 आणि 8 मायनस मायनस प्लस 8 प्लस 1 म्हणजे आलं 3 अपॉन 9. 3 1 3 3 3 9. आता बळजबरी इकडे 3 आलेले आहे, इकडे 3 आलेले म्हणून बळजबरी याला 3 ने आणायचं. 1/3 आणि 3 मध्ये खूप फरक आहे. 19-20 का फरक आहे क्या वो? मग कितीचा फरक आहे? 19 लाख. बर. स्लोप ऑफ लाईन CD. स्लोप ऑफ लाईन काय आहे? CD. स्लोप ऑफ लाईन CD. CD साठी काय? y4 मायनस y3 x4 मायनस x3. y4 मायनस अपॉन x4 मायनस x3.
-4 -5 5 -8 -9 अपॉन -3 3 3 3चा भाग जाईल मायनस मायनस होईल प्लस म्हणजे आन्सर आले 3. हे किती आलं 3. बरोबर लिहायचं तुम्ही लिहिताना. ठीक आहे. आणि लास्ट स्लोप ऑफ लाईन कोणती आहे? आता बघा AB झालं, BC झालं, CD झालं, आता कोणती AD. स्लोप ऑफ लाईन AD. स्लोप ऑफ लाईन AD काय येईल मग? हा AD बघा AD y4 y1 x4 x1 y4 minus y1 x4 minus x1 y4 -4 -7 +7 तेच म्हटलं. -4 +7 5 +4. बघा काय करतो आपण सेकंड कोऑर्डिनेट मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 5 मायनस ऑफ -4 म्हणजे +4. 3/9 काय आन्सर 1/3. याला द्या 4 नंबर. आता बघा आता काय बघा हा कोणा बरोबर आहे CD बरोबर. ठीक आहे. मग फ्रॉम 1 and 3 फ्रॉम 1 and 3 स्लोप ऑफ लाईन कोणती लाईन आहे पहिली? स्लोप ऑफ लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन CD. Therefore line AB is parallel to line CD. पहिली गोष्ट. From 2 and 4 slope of line BC is equal to slope of line AD. Slope of line AD. Therefore line BC parallel to line AD. ठीक आहे. हा याला द्या 5 नंबर आणि याला द्या 6 नंबर. मग फ्रॉम 5 and 6 quadrilateral ABCD is a parallelogram. तुम्हाला माहिती आहे ऑपोजिट साइड पॅरलल असले कोणता असतो तो पॅरललोग्राम. डिस्टन्स फॉर्म्युलापेक्षा इझी आहे खूप. ठीक आहे. घ्या लिहून. हा नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबर. हे सोपे राहिले. आता हे पण सोपे ते फक्त लेंदी आहे. आता इथं 2-2 मिनिटाचे आन्सर. काय काय दिलेलं आहे हिअर के फाइंड के आर आणि यांचा स्लोप दिलेला आहे. बर प्लेट R x1 y1 is equal to 1 minus 1 S x2 y2 minus 2 K. Slope of line RS दिलेला आहे तुम्हाला is -2. Therefore M is equal to काय येईल y2 minus y1 x2 minus x1. M ची किंमत दिलेली आहे -2. उलट दिलेलं आहे काही प्रॉब्लेम नाही. y2 minus y1 k minus minus plus k plus 1 x2 minus 2 minus 1 minus 2 k plus 1 minus 2 आणि -1 किती होईल -3. k plus 1 बरोबर या दोघांचा गुणाकार -2 into -3 k plus 1 is equal to 6 minus minus होईल plus k is equal to 6 minus 1 k ची व्हॅल्यू 5. ठीक आहे. झाला 6 नंबरचा. त्याच्यानंतर 7 नंबरचा बघा सेम. आता x च्या व्हॅल्यू मध्ये दिलेलं आहे ते. लेट b x1 y1 is equal to k minus 5
के आणि -5 ही एक व्हॅल्यू. त्याच्यानंतर C x2 y2 1 आणि 2. स्लोप ऑफ लाईन इज 7. स्लोप ऑफ लाईन, बोलू नका रे. स्लोप ऑफ लाईन BC इज 7. Therefore M is equal to y2 minus y1 अपॉन x2 minus x1. y2 किती आहे? 2 मायनस मायनस प्लस 2 प्लस 5 x 1 मायनस के. ठीक आहे, 1 मायनस के आणि स्लोप किती दिलेला आहे? 7. ठीक आहे. आता 7 इन ब्रॅकेट काय होईल? 1 मायनस के आणि इकडे काय होईल? 7. आता हे 7 तिकडे गेल्यावर काय होतील? आपण मध्ये जातील. 1 मायनस के बरोबर 7 अपॉन 7 7 कॅन्सल. काय उरला? 1. मग 1 मायनस के इज इक्वल टू 1 मायनस के इज इक्वल टू 1 मायनस 1. के ची किंमत किती आली? 0. बघा बरं, 0च आहे ना? ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. ठीक आहे. यांनी काय दिलेलं आहे? PQ इज पॅरलल टू RS. मग पॅरलल म्हटलं समजून जायचं, स्लोप कसा त्यांचा सारखा. कोणाकोणाचा स्लोप सारखा आहे? PQ चा आणि RS चा. मग बस तुम्हाला दोघांचे स्लोप सारखे दाखवू नये, तो K भेटून जाईल. काय येतं बघा आता. 8 हेअर पॉइंट टाकून घ्या पहिले. डायरेक्टच टाकू आपण. x1 x2 करायचं आपल्याला गरज नाही याच्यामध्ये, कारण सरळ सरळ आहे. 2 4 Q किती दिलेलं आहे? 3 6 R 3 1 आणि हे S किती दिलेलं आहे? 5 आणि 1. K 5 आणि K. बर, नाऊ बोलू नको रे, स्लोप काढेल नाही तर. हा, स्लोप ऑफ लाईन, सॉरी एक मिनिट. नाऊ PQ इज पॅरलल टू RS दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पॅरलल. पॅरलल कधी असतात? जेव्हा स्लोप इक्वल असतो. मग देअरफॉर स्लोप ऑफ लाईन PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन, दुसरी लाईन कोणती? RS. मग आता PQ बरोबर बघा, चुकवायचं नाही. PQ दुसरा कोणी पॉइंट? Q. पहिले कोणते कोऑर्डिनेट घेतो आपण? Y. मग 6 मायनस 4 काय होईल? पहिलं 6 मायनस 4. लक्ष द्या बरोबर. PQ चालू आहे आपलं. आपण जो सेकंडचा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट घेतो सुरुवातीला. आता काय होईल खाली? x2 मायनस x1 3 मायनस 2. हे कोणाच्या बरोबर आहे? RS. K मायनस 1 आणि 5 मायनस 3. बर, हा 6 मायनस 4 किती आले? 2. 3 मायनस 2 1. इकडं K मायनस 1 आणि 5 मायनस 3 हे पण आलं 2. क्रॉस मल्टिप्लाय 2 गुणिला 2 K मायनस 1 इंटू 1. K मायनस 1 इंटू 1 ॲज इट इज राहणार. 2 गुणिला 2 4. K बरोबर होईल 4 प्लस 1. K ची व्हॅल्यू आली 5. काही अवघड क्वेश्चन नव्हते तिने. ठीक आहे, घ्या लिहून. काही होमवर्क देणे तुम्हाला, पटकन लिहा. इथे टाका फक्त बाय स्लोप फॉर्म्युला. बाय फॉर्म्युला टाका. बाय फॉर्म्युला. देअरफॉर बाय फॉर्म्युला एवढा शब्द टाका, काही प्रॉब्लेम नाही. हा, गिवन टाका तेवढंच. बघा आता हे झालं. याच्यावर तुम्हाला होमवर्क. ठीक आहे, काय काय होमवर्क आहे बघा. पहिला इकडे लक्ष द्या, सेम क्वेश्चन आहे. आता 5 6 7 जे क्वेश्चन घेतले आपण. इफ द स्लोप ऑफ लाईन, या दोन लाईन स्लोप दिलेला आहे 2/7. तीच मेथड. ठीक आहे, कोणती? 6वा आणि 7वा जो क्वेश्चन सोडवला आपण ऍज इट इज, हा एक होमवर्क राहील. एक्झाम्पल नंबर 3. पॅरलोग्राम सोडवला आपण. या मेथड नाही सोडवायचा, हे शॉर्टकट आहे खूप. ठीक आहे, हे रेफरन्स असतं आपल्याला, जो रेग्युलर घेतला आपण x1 मायनस x2 वगैरे त्या मेथडनं. ठीक आहे, हे 2 क्वेश्चन. किती क्वेश्चन झाले? 2. प्रॉब्लेम सेट मध्ये आहे ना एक क्वेश्चन कुठेतरी. हा 9 नंबरचा क्वेश्चन. किती नंबरचा? 9.
आणि 11. किती बघा क्वेश्चन कोणते तुम्हाला दोन सॉल्व एक्झाम्पल कोणते कोणते ते एक्झाम्पल नंबर आणि एक्झाम्पल नंबर 4 आणि प्रॉब्लेम सेट मधले 9 नंबर आणि 11 नंबर. सोपे क्वेश्चन आहे, खूप सोपे. आणि हा इम्पॉर्टंट आहे. हा 9 नंबरचा क्वेश्चन विचारलेला आहे खूप वेळेस. क्वेश्चन 9. हा 11 ठीक आहे, सोडवायचं आहे 9 आणि 11. आणि कालचे होमवर्क दाखवा तुम्ही आता.